नमस्कार. सविता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मोत्याचा भातुकलीचा खेळ लग्न रुखवतासाठी किंवा मध्ये सुद्धा वापरण्यासाठी ह्या मोत्यांच्या छोट्या-छोट्या वस्तू मी घेऊन आले आहे. कशा वाटतायत या तुम्हाला? जर तुम्हाला माझ्या वस्तू आवडत असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार, लाईक करणार, शेअर करणार आणि खाली कमेंटही करून सांगणार की ह्या वस्तू तुम्हाला आवडल्यात का? तर ह्या भागामध्ये मी तुम्हाला हे मोत्याचं पोळपाट बेलणं आहे ते तुम्हाला इथं मी करून दाखवणार आहे. या ज्या सर्व डिझाईन बनवलेल्या आहेत याच्या सर्व वस्तूंचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर या भागामध्ये आपण पोळपाट लाटणं किंवा बेलणं जे म्हणतो ते मी तुम्हाला इथं करून दाखवणार आहे. यासाठी आपल्याला 6 नंबरचे मोती आणि 30 नंबरचा वायर या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. तर चला पाहूया कशा पद्धतीनं हे पोळपाट मी आधी बनवते ते आणि नंतर हे लाटणं तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला डबल वायर घेऊन यामध्ये 6 हिरवे मोती मिळवलेत आणि त्याला 2-3 वेळेस मी गाठ देणार आहे. षटकोन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. 2-3 वेळेस गाठ दिल्यानंतर सर्व मोत्यातून एकदा परत सुई फिरून घ्यायची आहे आणि शेवटी एक फासा इथं द्यायचा आहे. म्हणजे आपला जो बेस आहे तो अगदी पक्का होतो, वायर कधीही सुटत नाही, निसटत नाही. त्यानंतर पुढचा षटकोन आपल्याला बनवायचा आहे. त्यासाठी 5 गुलाबी मोती टाकून खालच्या हिरव्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. या गुलाबी मोत्यांचे षटकोन ह्या हिरव्या मोत्याच्या बाजूने आपल्याला करायचे आहेत. तर यासाठी खालच्या हिरव्या मोत्यातून सुई पुढच्या दिशेने घेते मी आणि आता 4 गुलाबी मोती आपण टाकणार आहोत. हे 2 आपल्याला आधीच मिळतात, हिरवा आणि एक गुलाबी. तर 4 गुलाबी मोती टाकून बाजूचा गुलाबी मोती आणि खालचा एक हिरवा मोती असं मिळून हे पुढचं षटकोन आपल्याला बनवायचं आहे. सुई पुढच्या हिरव्या मोत्यातून काढून घ्यायची आहे. परत 4 गुलाबी मोती टाकून अशा पद्धतीने हे षटकोन आपण बनवून घेणार आहोत. तर असे सर्व बाजूने आपल्याला हे षटकोन बनवायचे आहेत. तर आता 5 बनवून झालेत. हे शेवटचा 6वा आहे. तर 3 हिरवे मोती टाकून बाजूचा एक गुलाबी, खालचा एक हिरवा आणि या बाजूचा एक गुलाबी मिळून हा आपला शेवटचा षटकोन बनतो. सर्व मोती आपण 6 नंबरचे वापरणार आहोत. तर आता हे पहा मधलं पहिली लाईन आपली कंप्लीट झाली आहे. त्यानंतर सुई जी आहे अशी एका गुलाबी मोत्यातून पुढच्या दिशेने काढून घ्यायची. हे मधले जे 2 मोती आहेत यावर आपण षटकोन बनवणार आहोत आणि कॉर्नरच्या एका मोत्यावर आपल्याला पंचकोन बनवायचे आहेत. तर 4 पांढरे मोती टाकून मी खालच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढली आहे आणि मधल्या बाजूवर आपण षटकोन बनवले. आता कॉर्नरवरच्या एका मोत्यावर आपल्याला पंचकोन बनवायचं आहे. हे 2 मोती आपल्याला आधी मिळतात. तर आता 3 पांढरे मोती टाकून बाजूचा पांढरा एक आणि खालचा गुलाबी एक मिळून पंचकोन बनवायचे. त्यानंतर परत आलोत आपण मध्यावर. तर इथं परत आपण षटकोन बनवणार आहोत. खालच्या गुलाबी 2 मोत्यातून सुई काढायची आहे. 3 पांढरे मोती टाकून बाजूचा एक पांढरा आणि खालचे गुलाबी 2 मिळून षटकोन बनतो. त्यानंतर परत आलो आपण कॉर्नरच्या मोत्यावर. तर इथं आता पंचकोन बनवायचा आहे. 2 आपल्याला मोती मिळतात तर 3 पांढरे मोती टाकायचेत. तर अशा प्रकारे षटकोन पंचकोन करत ह्या राऊंड आपला इथं कंप्लीट झालेला आहे. पांढऱ्या मोत्यांनी षटकोन पंचकोन आपण केलेत. आता यानंतर गोल्डनचे 3 मोती टाकून आपल्याला चौकोन करायचा आहे. पांढऱ्या प्रत्येक मोत्यावर आपण असा चौकोन करणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा गोल्डनचे 3 मोती टाकले मी, पहिला चौकोन केला. त्यानंतर 2 गोल्डनचे मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर सुई पुढच्या पांढऱ्या मोत्यातून काढली आहे आणि 2 गोल्डनचे मोती टाकत हे चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. खालच्या पांढऱ्या प्रत्येक मोत्यावर हे चौकोन आपल्याला बनवायचे. अशा पद्धतीनं सर्व राऊंड हा करून घ्यायचा आहे. तर हा राऊंड पूर्ण बनवून झाला आहे आणि सेम असाच एक भाग मी आधीच बनवला होता. तर हे 2 भाग आपल्याला आता इथं जोडायचे आहेत. अशा पद्धतीनं एक निळा मोती टाकत आपण जोडणार आहोत. निळा एक मोती टाकून
वरच्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घेतली आणि परत एक निळा मोती टाकून या बाजूच्या गोल्डन मोत्यातून सुई काढली आहे. हा पहिला चौकोन झाला आता आपला. त्यानंतर सुई पुढच्या मोत्यातून काढून घेतली आहे. आता परत इथं एक निळा मोती टाकून सर्व मोत्यातून सुई आपण फिरवून घेणार आहोत. अशा पद्धतीनं एक एक निळा मोती टाकत सर्व मोत्यातून सुई फिरवत आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. निळा मोती टाकून खालच्या गोल्डन मोत्यातून, बाजूच्या निळ्या मोत्यातून, वरच्या गोल्डन मोत्यातून सुई काढून पुढच्या मोत्यातून एक एक निळा मोती टाकत आपण हे दोन्ही भाग जोडायचे आहेत. तर या पद्धतीनं सर्व बाजूने आपण जोडून घेतले आणि हा जो आहे आपला पोळपाटाचा भाग तयार झाला आहे. तर मधला भाग जो आहे तो असा फुगलेला वाटू नये त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, सुई वरून खाली खालून वरी काढत दोन्ही भाग जे आहेत असे जोडून घ्यायचे. त्यामुळं पोळपाटासारखा हा भाग चपटा बनतो. वरून खालच्या दिशेनं, खालून वरच्या दिशेनं सुई काढत जोरात वायर आपल्याला अगदी घट्ट ओढून असं घ्यायचं आहे. सर्व बाजूनी आपण या पद्धतीनं वायर वरून खाली खालून वरी काढत जाणार आहोत. त्यामुळं पहा असा चपटा पोळपाटाचा जसा भाग बनतो तसा हा बनला आहे. आता आपल्याला खालचे पाय जे असतात पोळपाटाचे ते बनवायचे आहेत. तर जे आपण पंचकोन षटकोन बनवले होते त्या पंचकोनावर आपल्याला हे पाय बनवायचे आहेत. तिसरा राऊंड बनवताना आपण पंचकोन षटकोन करून जो लाईन बनवली होती त्या पंचकोनावर इथं आपल्याला पाय बनवायचा आहे. तर त्यासाठी काय केलं आहे बघा, मी तुम्हाला थोडं इथं खूण करून दाखवते अशी. हा पंचकोन आहे, याच्यामध्ये पहिला पाय आपण बनवणार आहोत. त्यानंतर या बाजूनी चौथ्या ह्याच्यावर पंचकोनावर आणि या बाजूनी पण इथं चौथ्या पंचकोनावर असे 3 पाय आपल्याला बसवायचे आहेत इथं. तर आता 3 गुलाबी मोती टाकून खालच्या मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर खालच्या मोत्यातून सुई पुढच्या दिशेने घ्यायची आहे आणि 2-2 गुलाबी मोती टाकत हे चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. 5 चौकोन इथं बनतात. 2 गुलाबी मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढायची आहे. खालचा जो पंचकोन आहे त्यावर आपण हे चौकोन बनवत आहोत. पाच चौकोन इथं आपल्याला बनवायचे आहेत. 3 आपले बनवून झालेत. खालच्या मोत्यातून सुई काढून अशा पद्धतीने 4 बनवलेत मी आणि हा शेवटचा 5वा आहे. तर 1 मोती टाकून आपल्याला हा शेवटचा बनवायचा आहे. तर इथं आपला हा पहिला राऊंड झाला इथला. त्यानंतर सुई परत वरच्या दिशेने आणायची आहे. घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. आता सुई वरच्या दिशेने आणून गुलाबी मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत आणि 1 गुलाबी, 1 पांढरा, 1 गुलाबी मोती टाकून पहिला या लाईनमधला पहिला चौकोन करायचा आहे. त्यानंतर सुई पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे आणि 1 गुलाबी, 1 पांढरा मोती टाकत आता वरची चौकोन आपण करणार आहोत. सुई पुढच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे. 1 गुलाबी, 1 पांढरा मोती इथं टाकायचा आहे. 3 चौकोन आपले बनवून झालेत. हा चौथा आहे. आणि आता 5वा आहे.
तर खालच्या गुलाबी मोत्यातून सुई वरच्या गुलाबी मोत्यातून काढून घेते. आणि आता इथं आपल्याला फक्त एक पांढरा मोती टाकावं लागेल, कारण बाजूची 2 आणि खालचा 1 आपल्याला आधीच मिळतो. तर हा शेवटचा पांढरा एक मोती टाकून या तिन्ही मोत्यातून आता सुई काढून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने आपला पोळपाटाचा पाय तयार झाला आहे. आता आपण सर्व मोत्यातून सुई आपल्याला इथं फिरून घ्यायची एकदा. 2 वेळेस अशी सुई आपल्याला सर्व मोत्यातून फिरून घ्यायची आहे. म्हणजे हा पायाचा भाग जो आहे अगदी गोल असा जोडला जातो. तर इथं 2 वेळेस मी सर्व मोत्यातून एकदा सुई फिरून घेते. घट्ट असं ओढून इथं 1-2 वेळेस आपल्याला फाशे टाकायचे आहेत आणि मग आपण वायर कट करणार आहोत. तर याच पद्धतीनं सेम 2 जी दाखवले होते मी पंचकोनावर आपल्याला पुढचे 2 पाय बनवायचे आहेत. हे पहा, एक पाय आपला इथं बनवून झाला आहे. तिथून 1, 2, 3 चौथा इथं एक पाय बनवायचा आहे. 1, 2, 3 चौथा. तर इथं एक आपण पाय बनवणार आहोत. अशा पंचकोनावर आपल्याला 3 पाय बनवायचे आहेत. तर हे पहा, तिन्ही पाय आपले बनवून झालेत आणि अशा पद्धतीनं आपलं पोळपाट जे आहे ते अगदी सेम पोळपाटसारखं दिसणारं पोळपाट इथं तयार झालं आहे. आता आपण लाटणं किंवा बेलणं जे म्हणतो ते बनवणार आहोत. त्यासाठी 3 निळे आणि 1 गुलाबी मोती घेतला आहे मी आणि पहिला चौकोन बनवते. 2-3 वेळेस गाठी देऊन गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे आणि 3 गुलाबी मोती टाकून पुढचा चौकोन करायचा आहे आपल्याला. हे आपण लाटणं बनवत आहोत. त्यासाठी परत मधल्या गुलाबी मोत्यावर सुई काढायची आहे. चौकोनची लाईन आपण ही करणार आहोत. त्यानंतर परत 3 गुलाबी मोती टाकून तिसरं चौकोन आपण बनवलं आहे आणि हे शेवटचं चौथं आहे या लाईनमधलं. तर ती निळी मोती टाकून हे शेवटचं चौकोन आपण बनवलं आहे या लाईनमधलं. तर असं 4 चौकोनाची ही लाईन आपण केली आहे. आता त्या बाजूला दुसरी लाईन करणार आहोत. त्यासाठी निळ्या मोत्यातून सुई काढली आहे आणि या इथे 2 निळे आणि 1 गुलाबी मोती टाकून पुढचं चौकोन केलं आहे मी. सर्व मोत्यातून आता आपण सुई फिरून घेणार आहोत. अशा पद्धतीनं सर्व मोत्यातून एकदा सुई फिरवायची आहे आणि खालच्या गुलाबी मोत्यापर्यंत आपल्याला सुई आणायची आहे पुढचं चौकोन बनवण्यासाठी. खालच्या गुलाबी मोत्यातून पुढच्या गुलाबी मोत्यातून सुई काढली आहे आणि इथं हे पहा, अशी डिझाईन आतापर्यंत बनली आहे. आता 2 गुलाबी मोती आपल्याला टाकावे लागतील. तर 2 गुलाबी मोती टाकून हे पुढचं चौकोन बनतं आहे. त्यानंतर सुई पुढच्या गुलाबी मोत्यातून काढली. इथे पण आपल्याला 2 गुलाबी मोती टाकायचे आहेत आणि हे चौकोन करायचे 3 नंबरचं. त्यानंतर सुई पुढच्या निळ्या मोत्यावर आणायची आहे. तर या लाईनमधलं हे शेवटचं चौथं चौकोन आहे. तर इथं निळे 2 मोती टाकून या लाईनमधलं आपण चौथं चौकोन करणार आहोत. तर इथं आपल्या 2 लाईन कंप्लीट झाल्या आहेत. सेम याच पद्धतीनं आपल्याला तिसरी पण लाईन करायची आहे. तर सुई त्या दिशेने काढून घ्यायची आहे आणि दुसरी जी लाईन बनवली होती सेम त्याच पद्धतीनं तिसरी लाईन आपल्याला करायची आहे. तर इथं हे पहा 3 लाईन आपल्या कंप्लीट झाल्यात. आता ही दोन्ही भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर इथं काय करायचं आहे, खाली जो मोत्याचा कलर आहे त्या कलरचेच मोती टाकत हा भाग जोडायचा. इकडं निळा आहे तर निळा, इकडं गुलाबी आहे तर गुलाबी मोती टाकायचा. आधी मी गुलाबी मोती टाकते, बाजूच्या निळ्या मोत्यातून सुई काढून घेते. परत त्या बाजूने निळा आहे तर निळा मोती टाकते आणि या बाजूच्या निळ्या मोत्यातून सुई काढून हा भाग जोडून घेतला आहे. आता घट्ट असं ओढायचं आहे. खालच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे, बाजूच्या गुलाबी मोत्यातून सुई काढायची आहे आणि परत एक गुलाबी मोती टाकून सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे.
सुई परत पुढं आणून परत एक गुलाबी मोती टाकून सर्व मोत्यातून सुई फिरवून घेते मी. इथं शेवटला एक निळा मोती टाकून हे आपलं शेवटचं चौकोन जोडून होतं आहे. तर या पद्धतीनं लाटण्याचा मधला भाग जो झाला आहे. आता कॉर्नरवर गोल्डनचे 3 मोती टाकलेत मी आणि पहिला मोती सोडून खालच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. वायर कुठेही शिल्लक राहू द्यायचं नाही आणि बरोबर समोर जे मोती आहे ना, त्याचा समोर जो मोती आहे त्यातून सुई काढायची आहे. म्हणजे तो कोपऱ्यावरचा भाग जो आहे तो अगदी सरळ उभा राहतो. अशा पद्धतीनं आता सुई त्या दिशेने न्यायची आपल्याला. सेम याच पद्धतीने आपल्याला त्या बाजूला करायचं आहे. तर मोत्यामधून फिरवत किंवा मधून सुई घालून तुम्ही सरळ पुढं काढू शकता. परत इथं गोल्डनचे 3 मोती टाकून वरचा मोती सोडून खालच्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे आणि समोरचा जो भाग मोती आहे त्यातून सुई काढून 1-2 मोत्यातून काढून आपल्याला इथं 1-2 फाशे टाकायचे आणि धागा कट करून घ्यायचा आहे. तर इथं आपलं पोळपाट बेलणं जे आहे तयार झालं आहे. पहा, अगदी सुंदर अशी डिझाईन झाली आहे. कशी वाटते डिझाईन तुम्हाला नक्की सांगा आणि प्लीज असे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या